या कार्यक्रमाला आलो आहे. तसं मला दुसरीकडे जायचं होतं. मला अनेक ठिकाणी बोलवलं जातं. आमच्या पत्रकार मांबळे मॅडमने मला फोन केला की सर तुम्हाला यायचंच आहे, कारण हा कार्यक्रम वेळेवर सुरू होतं. एक व्यक्ती असलं तरीही कार्य चालू राहतं. असे असेल तर मला एवढं काय वाटत नाही. मी आलो आहे. माझ्याकडे माझी मुलगी आणि जावे आले आहे, तरी पण त्यांना सोडून मी आलो आहे. आणि इथं आल्यानंतर या सायंकाळच्या शांत वातावरणात आणि सुरुवातीला झुळझुळ वारा वाहत होता. या थंड वाऱ्याच्या सानिध्यात आणि या सृजनच्या या कार्यक्रमात एक असं सुंदर वाक्य मला ऐकायला मिळालं. सृजन कोणासाठी थांबत नसते, ते अव्याहतपणे चालत असतं. हे पण मला फार बरं वाटलं. असाच कार्यक्रम हा चालत राहा. नुकताच लाडक्या बहिणींनी कहर केलेला आहे. जिकडे तिकडे लाडक्या बहिणींचं प्रश्न सुरू आहे. मला पण बहीण नाही. मी मुंबईला गेलो होतो. माहेरची साडी या चित्रपटातील अभिनेत्री अलका आठवले, अलका कुंभार, तिच्याकडे गेलो. ती नुकतीच आपल्या आईवडिलांकडनं आली होती. मला काव्यलेखनाचा खूप छंद. ती आल्याबरोबर मला पण भाऊ नाही. भाऊ अचानक कसे काय आले? ती मला ओळखत नव्हती, मी तिला ओळखत नव्हतं. आणि मला पण काही नाही. एक चारोळी म्हणून मी म्हटलंय, ताई माझी स्वगृही आली, कुचकन हसता गाली, ताई तूच माझी सावली, ताई तूच माझी सावली. असं म्हटल्याबरोबर मला आलिंगन दिलं. मुलगाई चहा घेऊन आली. आता भाऊ जेवणच करून द्यायचं. एवढ्या मोठ्या घरातली ती बाई मोलकरणीला न सांगता ती स्वतः जेवण घेऊन माझ्याकडे. एक खास तिनं मला भावलं. मला बरं वाटलं. आणि रक्षाबंधनाच्या दिवशी मला अजूनपर्यंत कोणी राखी बांधलीच नव्हती. पोस्टाने तिनं राखी पाठवली. तो एक आनंद आज कोणीच. आणि इथे आल्यानंतर मला आणखी बरं वाटलं. सृजन हा कार्यक्रम इथं अनेकांच्या विचारांची देवाणघेवाण होते. आपलं स्वकथन सांगतात. मला तर वाटतं आजपर्यंतच्या माझ्या कालखंडात अशा पद्धतीचा कार्यक्रम कुठेही झालेला नसावा. आणि मी बघितलंही नाही. तसं माझं शिक्षण 4 ठिकाणी झालं. 1 ते 4 सिंदखेड तालुक्यातील इंघरे या गावी, 5 ते 10 नवरगावला, 11-12 शिंदेवाडीला आणि फर्स्ट इयर ते MA पर्यंत चंद्रपूर आणि इथेच स्थायिक. मी बऱ्याचदा कार्यक्रमात गेलो आहे. मला सृजन हे बऱ्याच दिवसापासून माहिती आहे, परंतु हा कार्यक्रम कधीही अटेंड केला नव्हता. माझ्या मॅडमच्या या फोनमुळं मला यावं लागलं आणि परत येत राहील. सृजन हा कार्यक्रम मला फार आवडला आहे, कारण काही विचारांची देवाणघेवाण होते आहे. असा अव्याहतपणे चालू राहावं हीच सदिच्छा, शुभेच्छा पण देतो. खूप धन्यवाद सर. सृजनचं काम मी नाही आहे, आम्ही आहोत. आणि म्हणून एवढा मनातून आनंद सगळ्यांना इथे मिळतो. सर आपण व्यक्त होतं. नमस्कार. येणाऱ्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो ॲडव्हान्समध्ये. मी विजय जोशी 2013 मध्ये ML मध्ये
AGM या पदावरून रिटायर झालो आणि त्यानंतर व्हायलिन हे इन्स्ट्रुमेंट मी पाहिलं. आमचे बाळासाहेब देवरकर यांच्या हातात एक छोटंसं इक्विपमेंट होतं, छोटंसं इन्स्ट्रुमेंट. मला मात्र त्यावेळेला त्या भ्रमात मी होतो की एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट आहे, हे कदाचित आपल्याला वाजवता येईल, प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही. म्हणून मी 2-2.5 वर्षापूर्वी बाळासाहेबांजवळ आपली इच्छा व्यक्त केली. त्यांना म्हटलं की बाबा मला व्हायलिन शिकायची इच्छा आहे. त्यांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं, कारण त्यांना त्यातली खरी एक माहीत होती की व्हायलिन हे तरी छोटंसं इन्स्ट्रुमेंट दिसत असलं तरी प्रत्यक्षात ते वाजवणं म्हणजे काय चीज आहे. मला माहीत होतं बाळासाहेबांजवळ जवळपास 40 ते 50 वर्षाचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या व्हायलिनमधून जे सुश्राव्य असं गीत किंवा प्रत्येक स्वर त्याच्यातून जो बाहेर पडतो ती काही साधारण गोष्ट नाही. पण तरी मी हिंमत केली आणि 2-2.5 वर्षापूर्वी व्हायलिन शिकायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य माहिती आहे, सृजनचा एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमात चक्क आमचा पब्लिक प्रोग्राम त्यांनी ऑर्गनाईज केला. आम्ही व्हायलिनच्या 12 कडी शिकत असणारे लोक आम्हाला चक्क बाळासाहेबांच्या सोबत एका स्टेजवर बसून व्हायलिन लोकांना प्रस्तुत करण्याची संधी सृजनने आम्हाला दिली होती. ग्रेट. सृजनसारखं एक व्यासपीठ सर्वसामान्य त्यातल्या आमच्यासारख्या पामर लोकांसाठी अवेलेबल व्हावं आणि ते इतक्या लवकर ही एक स्वप्नातली गोष्ट होती. पण मात्र ते प्रत्यक्षात सृजनसारख्या एका संस्थेनेच असा प्रयत्न करावा आणि ते प्रत्यक्षात आणावा. धन्यवाद सृजन. सृजन या नावामध्ये जन हा शब्द महत्त्वाचा आहे. म्हणून जन जन तक पहुँचने वाला जो है वो सृजन. सृजन को अनेक शुभेच्छा के साथ मैं अपनी दर्शक समाप्त करूँगा. धन्यवाद. धन्यवाद सर. तसंच आहे सृजनचा कॉन्सेप्ट. सृजन आपल्यासाठी आणि आपण सृजनसाठी. बोला सर. हॅलो सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. माझं नाव गौतम अरुणे आहे. मी प्रथमच इथे आलेलो आहे. मी एका पेपर वाचला सृजनचा कार्यक्रम आहे आणि तो लिहून झाला आहे. हा कार्यक्रम आपल्या घराजवळ आहे. ॲक्च्युली याची रूपरेखा मला माहीत नव्हती की असा कार्यक्रम आहे. मला वाटलं की हा कार्यक्रम एक लेखक जे लोक जमतात दरवर्षी असा हा कार्यक्रम आहे. हॅलो हां हॅलो हां तर हे असा कार्यक्रम आहे बा. तर मी ऐकण्यासाठी आलो. मी एक चांगला श्रोता आहे म्हणून गप्पा गोष्टी तुमच्या ऐकण्यासाठी आलो इथे. मला आनंद झाला की मी अशा गप्पा गोष्टीमध्ये सामील झालो. धन्यवाद. मी याच्या समोरच्या सर्व कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि प्रत्येक कार्यक्रमाला येईल अशी मी आश्वासित देतो. धन्यवाद. धन्यवाद सर तुमचे. पुढील अभिव्यक्ती आपलं नाव सांगा आणि अभिव्यक्त. मी सौ रश्मी राजेश्वर चिंताळा. मी पण बऱ्याच वर्षापासून सृजनचे कार्यक्रम अटेंड करते. ज्यापासून म्हणजे मला तरी 10 वर्ष तरी झाले आहे आणि खूप आवडतात. जेव्हा जमलं तेव्हा मी येतेच, म्हणजे सोडत नाहीच. मला आज एक कविता वाचून दाखवायची आहे. माझी नाही आहे ती, पण एक निसर्गावर कविता वाचूनच आली आणि ती मला खूप आवडली आहे. तर ते माझ्या दृष्टिकोनातून माझ्या गोष्टी असं त्यातून म्हणजे त्यांनी व्यक्त केलेलं आहे. कविता अशी आहे. तुम्ही एकही झाड लावू नका, ती आपोआप उगवतं. तुम्ही फक्त ती तोडू नका. तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका, ती प्रवाही आहे, ती स्वच्छच असते. तुम्ही फक्त तिच्यात घाण टाकू नका. तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका. सर्वत्र शांतताच आहे. तुम्ही फक्त द्वेष पसरवू नका. तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही. ती क्षमता निसर्गातच आहे. फक्त त्यांना मारू नका, जंगले जाळू नका.
तुम्ही माणसं काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका, सर्व व्यवस्थितच आहे, फक्त तुम्ही स्वतःच व्यवस्थित राहा. हे निसर्गाचं मनोगत आहे. आणि आता जो सगळं निसर्गाचा ऱ्हास होतोय त्यावर त्यांनी कविता केलेली आहे, त्यामुळे मला ती आवडली आणि मी वाचून दाखवली. धन्यवाद. सर्व सुजन रसिकांचे, वारकऱ्यांचे म्हणजे काय आभार व्यक्त करते. आणि येणाऱ्या नवीन वर्ष सर्वांना सुखदायी, समृद्धी, आरोग्याचं लाभो ही परमेश्वराकडे प्रार्थना करते. धन्यवाद.